सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 14 ऑक्टोबर 2023 शनिवारी सर्व पितृ अमावस्या आलेली आहे. आज मी तुम्हाला फक्त 2 असे उपाय सांगणार आहे जे खूप प्रभावशाली आहे आणि हे सर्वांना करता येईल असे उपाय मी सांगत आहे. हे उपाय केल्याने कसलंही कुणालाही नुकसान होणार नाही. तर एक उपाय सांगणार आहे तो म्हणजे एक लिंबाचा उपाय करायचा आहे आणि दुसरा उपाय आपल्याला संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर असा काही धूर करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, बाधा, नजरदोष, दृष्ट लावलेली असेल, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, संपूर्ण दोष निवारण होईल असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर दोन्हीही उपाय असे जाणून घेण्यासारखे आहे आणि खूप प्रभावशाली आहे. आपण महिला वाटेल ते आपल्या घरादारासाठी उपाय करतच असतो. आपल्या घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न राहावं, घरामध्ये सुख, शांती, लक्ष्मी टिकून राहावी आणि नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जावी यासाठी आपण भरपूर असे उपाय करत असतो. आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार एक अचूक उपाय सांगत आहे. खूपच प्रभावी आहे. त्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे. लिंबू चांगले बघून घ्यावे. अगदी चांगला पिवळा छान लिंबू, टवटवीत लिंबू बघून आणा बाजारातून. अमावस्येला सकाळीच एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. तुम्हाला काचेचाच ग्लास लागणार आहे. त्यात थोडं पाणी भरून घ्यावे आणि लिंबू त्या पाण्यात ठेवून द्या. हा पेला तुम्ही घरात अशा ठिकाणी ठेवा की येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडली पाहिजे. मुख्य दाराशी काही टेबल वगैरे असेल, तुम्ही त्यावर सुद्धा हा पेला ठेवून देऊ शकता. तर दिवसभर तो लिंबू त्या पाण्यात तसाच राहू द्या. संध्याकाळी लिंबू पाण्यातून काढावे व सरळ 4 रस्त्यावर फेकून द्या. तुमच्याकडे 2 रस्ते असतील, 4 रस्ते असतील, 3 रस्ते असतील, ज्या रस्त्यावर फेकाल तो फेकून द्या. असं नाही की तुमच्या इथं 4 रस्ते असतील मगच हा उपाय करता येईल, असं नाही. तुम्ही तो लिंबू फक्त फेकून द्यायचा आहे. हा उपाय करत असताना फक्त कोणाशी बोलू नये आणि मागे वळून अजिबात पाहायचं नाही. घरी यावे, हातपाय धुवून मग बोलावे. इतका साधा सोपा उपाय आहे पण 100% प्रभावशाली आहे. कुणाची कधीही वाईट दृष्ट लागलेली असेल, बाधा असेल, काही घरात भूत बाधा वगैरे, आपण कुठल्या घरामध्ये राहायला गेला असेल, तुमचं घर भाड्याचं असेल, स्वतःचं असेल, तुम्हाला तिथं नकारात्मकता जाणवत असेल तर दूर होईल. प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. एका अमावस्येतच तुम्हाला फरक दिसून येईल. हा उपाय करताना जो लिंबू आपल्याला दिवसभर पाण्यात ठेवायचा आहे तो लिंबू आधी हातात घ्यायचा, उजव्या हातात. जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने आपल्या उजव्या हातात तो लिंबू घ्यायचा. महिला, पुरुष सगळेजण हा उपाय करू शकता, लहान लेकरांना सोडून. लेकरांनी 18 वर्षाच्या खालील मुलांनी हा उपाय करायचा नाही. आईवडिलांनी, घरातल्या कर्त्या महिलेने, कर्त्या पुरुषाने हा उपाय करू शकता. पुरुष मंडळी असेल, त्यांचा बिझनेस असेल, व्यवसाय असेल, दुकान असेल, काही असेल, त्या ठिकाणी सुद्धा, ऑफिसमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे. तर लिंबू आधी हातात घ्या. चांगला लिंबू बघून आणा. आदल्या दिवशी आणून ठेवला तरी चालेल. स्वच्छ लिंबू धुवून घ्या. त्याला कुणाचे हात लागलेले असतील धुवून घ्या आणि तो तुमच्या हातात घ्या. तुमची चिंता असेल, काही अडचण असेल, बाधा असेल, तुमची मनातली जी इच्छा असेल, तुमचं काही कार्य होत नसेल, काही अडचणी येत असतील तुमच्या दारात, पैसा अडकायची अडचण असेल, संपूर्ण अडचणी लिंबू उजव्या हातात घेऊन बोलून घ्या. लिंबू पाण्यात ठेवा. नंतर लिंबू पाण्यात टाकताना काचेच्या ग्लासातील पाणी खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. थेंबभर सुद्धा पाणी खाली पडू देऊ नका. तेवढंच पाणी ग्लासात घ्या जेवढे लिंबू टाकल्यावर खाली सांडणार नाही. दिवसभर ग्लास अशा तऱ्हेने ठेवा सर्वांची नजर त्यावर पडली पाहिजे. मी असं पहिल्यांदाच सांगितलं, तुम्ही हॉलमध्ये एखाद्या टेबलावर, दारासमोर एखादा टेबल असेल, तुमच्याकडं स्टूल असेल, त्यावर तो ग्लास दिवसभर ठेवून द्या. फक्त लहान लेकरं असेल म्हणून जरा वरती ठेवा, त्यांचा हात पोहोचणार नाही याची काळजी घ्या. एक लिंबू आणि पाणी या दोन्ही वस्तू अशा आहे, नकारात्मकता खेचून घेण्याची पॉवरफुल ताकद यामध्ये आहे. कुणाला काही बाधा झालेली असेल, घरात खूप नकारात्मकता असेल तर हा उपाय आवर्जून कराच.
तर 14 ऑक्टोंबरला अमावस्या आलेली आहे, सर्व पितृ अमावस्या आलेली आहे. हा उपाय तुम्हाला अमावस्या तिथीतच करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी हा दिवस एकदम योग्य आहे. प्रत्येक अमावस्येचा दिवस हा योग्यच असतो. हा उपाय तुम्हाला फक्त अमावस्येलाच करायचा आहे. जरी साधासुद्धा वाटत असला तरी प्रभावशाली आहे. तुमच्या घरात कायम भांडणं, कटकटी होत असतील, आजारपण येत असतील, कामात यश मिळत नसेल, अडचणींवर अडचणी येत असतील, मनातील इच्छा पूर्ण होत नसेल किंवा बाहेरील वाईट शक्तींचा, काळ्या विद्येचा, बाधेचा, नजरदोषाचा, वास्तुदोषाचा, पितृदोषाचा कुठलाही त्रास जर तुम्हाला तुमच्या जीवनात होत असेल तर हा उपाय अवश्य करा. अमावस्या तिथीला आपल्या घरात स्वच्छ पाणी घेऊन एक काचेच्या ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घेऊन एक लिंबू टाकून ठेवा आणि अमावस्येतच तो लिंबू 4 रस्त्यावर फेकून दिल्यास घरातील कोणतीही बाधा, नकारात्मकता, अडचणी दूर होतातच. फक्त लिंबू फेकून येत असताना घरातून लिंबू हातात घेऊन ते 4 रस्त्यावर किंवा कुठल्याही रस्त्यावर फेकून येताना मागे वळून पाहू नका आणि घरी आल्यावर हातपाय धुवून मगच इतरांशी बोलायला सुरुवात करा. अजिबात मागे वळून पाहू नका. लिंबू फेकताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात, कारण जी बाधा असते, नकारात्मकता असते, ती सहजासहजी जाण्याचं नाव घेत नाही. तर पण आपण मनाशी पक्का निर्णय घ्या आणि घरातील सर्व वाईट शक्तींचा आपण नाश करणार आहोत असा विचार करूनच लिंबू फेकून मग घरी या. अजिबात कुणी हाक मारली असं वाटेल तुम्हाला की तुम्हाला कोणतरी हाक मारतंय, ती जी बाधा असते, भूत बाधा असते, नकारात्मकता असते, ती अशा अडचणी निर्माण करते अमावस्येच्या दिवशी की आपल्याला वाटतं आपल्या जवळचं कुणी हाक मारतंय. पण अजिबात वळून बघू नका. लिंबू फेका, घरी या, हातपाय धुवा आणि मग कुठलं काम करायचं करा. हा उपाय कुणीही केला तरी चालेल. घरातील महिला, पुरुष यांनी करावा. घरातील कर्त्या धर्त्या माणसांनीच हा उपाय करा, म्हणजे पुरुष किंवा महिला. लेकरांना करायला सांगू नका. दुसरा उपाय तो सुद्धा खूप प्रभावशाली आहे. तर हा उपाय तुम्हाला, जो लिंबाचा उपाय आहे, तुम्हाला अमावस्या तिथीतच करायचा आहे. अमावस्या तिथी संपण्याच्या आत दिवसभर तो लिंबू घरात ठेवा, पाण्यात, काचेच्या ग्लासात, आणि संध्याकाळी किंवा रात्री अमावस्या तिथी संपण्याच्या आत तो लिंबू फेकून या. फक्त अमावस्या तिथी संपण्याची वेळ वाट बघत बसू नका. अमावस्या संपण्याच्या आत तो लिंबू फेकून या. तेव्हाच तो उपाय प्रभावशाली ठरतो. आणि उपाय करताना, कुठलाही उपाय करताना मात्र मनापासून करा. अगदी 100% खात्रीशीर सांगते, उपाय प्रभावशालीच ठरतात. तर संध्याकाळी महिलांनी, सर्व पितृ अमावस्येला महिलांनी घरात आपल्या कापूर जाळायचा आहे. चांगल्या 5-6 वड्या कापराच्या घ्या. त्यावर थोडीशी पिवळी मोहरी, 5 लवंग, थोडासा लोबान, थोडंसं गाईचं तूप आणि लहानसा गुळाचा खडा. पुन्हा एकदा सांगते, कापूर घ्या. तुम्हाला कापराचं भांडं असेल किंवा मातीची एखादी पंती घ्या, त्यावर कापूर ठेवा. त्यावर पिवळी मोहरी, कापूर जाळा आणि त्यावर थोडीशी पिवळी मोहरी टाका. 4-5 चिमूट भरून टाकली तरीही चालेल. त्याबरोबर तुम्हाला 5 लवंग टाकायचे आहे. लोबान, खडा धूप असेल तुमच्याकडं लोबान, तो टाका. थोडंसं गाईचं तूप, अगदी 4-5 थेंब टाकलं तरीही चालेल. आणि लहानसा गुळाचा खडा. या वस्तू तुम्हाला कापरावर जाळून संपूर्ण घरात तो कापूर फिरवून मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्या. तसाच ठेवून द्या. जोवर तो जळत आहे, त्याचा धूर तुमच्या पूर्ण घराच्या चौकटीत फिरत आहे. हा धूर जर तुम्ही उंबरठ्यावर केला तर बघा, लक्ष्मी कायम प्रसन्न राहील. कारण आपण जाळलेली आहे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे. तुम्ही जर अमावस्येला पिवळी मोहरी जाळली, तुमच्या घरात कसलीच नकारात्मकता उरणार नाही. कायम लक्ष्मी मातेचा वास राहील. हा एक उपाय तुमच्या घरात नावाला सुद्धा कुठलाच दोष उरणार नाही. आणि जो लिंबू पाण्यात ठेवल्यावर फेकण्यास थोडा उशीर होत असेल, लिंबाचा उपाय सांगितलेला आहे, थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण अमावस्या संपायच्या आतच हा उपाय करा. दोन्हीही उपाय मी खूप साधे सोपे सांगितलेले आहे. नक्की करून बघा. काही कमेंटद्वारे तुम्हाला विचारायचं असेल, तुम्ही विचारू शकतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.